स्वातंत्र्यापूर्वी रामायणावर सिनेमा बनला होता का? कुणी बनवला होता रामायणावर पहिला चित्रपट? बरं कशी सुचली असेल ही कल्पना? आणि काय सांगता, रामायणावर आधारित चित्रपटात एकाच कलाकाराने राम आणि सीता हे दुहेरी पात्र निभावलं होतं? तुम्हालाही असे प्रश्न पडलेत का? मग या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी प्रियंका वशिलामध्ये आपलं स्वागत. चित्रपटात रामायणावर आधारित कथांचे आगमन मूकपटांच्या काळात सुरू झालं होतं. स्वातंत्र्यापूर्वी 1917 मध्ये प्रेक्षकांना पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर रामायण बघता आलं. हा मूक चित्रपट म्हणजेच लंका दहन होता. भारतीय सिनेमाचे जनक दादासाहेब फाळके यांनी लंका दहन या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं होतं. वाल्मिकी यांनी लिहिलेल्या रामायणावर हा सिनेमा आधारित होता. यामध्ये अभिनेते अण्णा साळुंके आणि गणपत शिंदे यांची मुख्य भूमिका होती. आणि गंमत म्हणजे अण्णा साळुंके यांनी केवळ श्रीराम नाही तर सीतेचीही भूमिका साकारली होती. अण्णा साळुंके पहिले अभिनेते होते ज्यांनी सिनेमात दुहेरी पात्र निभावलं, तर गणपत शिंदे हनुमानाच्या भूमिकेत होते. चित्रपट सुरू असताना श्रीरामांची एंट्री झाली की प्रेक्षक चप्पल काढून बाजूला ठेवायचे. सिनेमात वापरण्यात आलेले स्पेशल इफेक्ट्स बघणं त्यावेळी प्रेक्षकांसाठी विशेष बाब होती. आता हा सिनेमा मुंबईच्या सिनेगृहात तब्बल 23 आठवडे चालला. तिकीट विक्रीतून झालेली कमाई बॅगमध्ये भरून चक्क बैलगाडीवरून निर्मात्याच्या ऑफिसमध्ये पोहोचवली गेली. 1917 मध्ये म्हणजेच 108 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या लंका दहनने अवघ्या 10 दिवसांमध्ये 35,000 रुपयांची कमाई केली होती. खरं तर एकदा दादासाहेब फाळके परदेश दौऱ्यावर असताना त्यांनी येशू ख्रिस्तांवर बनवलेला चित्रपट पाहिला आणि ते पाहून पौराणिक चित्रपट भारतातही बनवता येतील असं त्यांना वाटलं. मग राजा हरिश्चंद्र बनवल्यानंतर त्यांनी 1913 मध्ये मोहिनी भस्मासूर आणि 1917 मध्ये लंका दहन चित्रपटाची निर्मिती केली. आतापर्यंत रामायणावर आधारित 50 चित्रपट आणि 20 टीव्ही शो बनवण्यात आलेत, ज्यामध्ये हिंदीत 17 आणि तेलुगू भाषेतील 18 चित्रपटांचा समावेश आहे, ज्यामध्ये अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. भारतात 106 वर्षांपूर्वी पौराणिक चित्रपट बनवण्याचा ट्रेंड होता. रामायणावर आधारित रामायण, रामराज्य, संपूर्ण रामायण, भरत मिलाप, बजरंगबली आणि रामबाण या चित्रपटांचा समावेश आहे. चित्रपटांमध्ये आवाजाच्या आगमनानंतर रामायण चित्रपटात आणण्याच्या प्रयत्नांना आणखी वेग आला. 1930-40च्या दशकात रामायणावर आधारित अनेक चित्रपट भारतभर वेगवेगळ्या भाषांमध्ये बनवले गेले. या चित्रपटांपैकी दिग्दर्शक विजय भट्ट यांचा रामराज्य, जो 1943 मध्ये प्रदर्शित झाला, हा एक अतिशय खास चित्रपट होता. याच्या 1 वर्ष आधी विजय यांनी रामायणावर आधारित भरत मिलाप हा चित्रपट बनवला होता, जो खूप लोकप्रिय झाला होता. पण रामराज्याची लोकप्रियता त्याहूनही अधिक होती. विजय भट्ट यांचा रामराज्य या चित्रपटाचा US मध्ये प्रीमियर होणारा हा पहिला भारतीय चित्रपट होण्याचा विक्रम आहे. राम आणि रामायणावर आधारित अनेक चित्रपट बॉलिवूडमध्येही बनलेत. आत्ताच मागे 600 कोटी रुपये बजेटमध्ये बनवलेला आदिपुरुष फ्लॉप झाला असला तरी हा ट्रेंड कमी झालेला नाहीये. टीव्हीवर पौराणिक कार्यक्रमांचे युग आणण्याचे श्रेय रामानंद सागर यांना जातं. त्यांनी रामायण टीव्ही शो म्हणून दाखवला. दूरदर्शनवर प्रथमच 87 भागांचा समावेश असलेल्या रामायणाचे प्रसारण 25 जानेवारी 1987 ला सुरू झालं आणि शेवटचा भाग 31 जुलै 1988 ला थेट प्रसारित झाला. हिंदू काव्य रामायणावर आधारित चित्रपट केवळ भारतातच नाही तर जपानमध्येही तयार झालेत. या जपानी चित्रपटाचं नाव होतं रामायण द लिजंड ऑफ प्रिन्स रामा. हा ॲनिमेटेड चित्रपट होता. त्रेतायुगातील पुरुषोत्तम, सत्यवचनी, एकपत्नी, परमदयाळू, महान धनुर्धारी असे श्रीरामचंद्र यांच्या जीवनावर आणि त्यांच्या महान कार्यावर आधारित चित्रपट मालिका बऱ्याच आहेत, त्या नक्की बघा. श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम कृपाळू आनंद कंद, राम राम श्रीरामच देई परिपूर्ण आनंद. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वशिला पेजला फॉलो करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.